सारा प्रणाम। समय मुंबई के खास कार्यक्रम जय महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है। मैं हूं फरहीन अदनान। सारा प्रणाम, मी मनाली आणि आगळा-वेगळा असा हा जय महाराष्ट्र हा कार्यक्रम दररोज सकाळी 8 ते 10 या कालावधीमध्ये म्हणजे सोमवार ते शनिवार आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम कल्चर टू ॲग्रीकल्चर बातम्या ज्या असतात ते अपडेटेड तुम्हाला ठेवण्यासाठीच हा एक वेगळा प्रयत्न आहे। यानी जय महाराष्ट्र में हमारी यही कोशिश होती है कि हर वो खबर हम आप तक लेकर आएं, आपको रूबरू कराएं, खास तौर से उन खबरों से जिससे आपको सरोकार है। और यही कोशिश हमारी सोमवार से लेकर शनिवार तक जारी रहती है। क्यों मनाली? अगदी बरोबर। आणि फरहीन, आता आपण जिथे जिथे जातो ट्रॅव्हल करताना आता येताना सुद्धा प्रत्येक जण जे हातामध्ये पुस्तक घेऊन दिसतंय, कारण आता मला असं वाटतं एक्झाम फीवर आहे सगळीकडे। मग ते महाविद्यालय कॉलेजेस असो स्कूल्स असो सगळीकडे आयदर टर्मिनल्स चालू आहेत किंवा सेमिस्टरच्या फायनल चालू आहेत, त्यामुळे सगळीकडे असं मस्त अभ्यासाचा माहौल आहे। आणि जरी आता वन डे सीरीज चालू असली तरी अभ्यास तर महत्वाचा आहेच, नहीं का? यानी एग्जाम फीवर हर तरफ देखा जा सकता है। और जब सुबह मैं भी आती हूँ मनाली, जब मैं देखती हूँ बच्चों को वो लास्ट मोमेंट गो थ्रू करते हुए, तो मुझे अपने स्कूल के और कॉलेज के दिन भी याद आ जाते हैं। आणि आतापर्यंत कसं कॉलेजेसमध्ये वेगवेगळे उत्सव होते, फेस्टिवल्स होते, आता तो फेस्टिव्ह फीवर जो होता तो आता ओसरलेला आहे। आता टेन्शन आलंय, कारण ठीक आहे करूया अभ्यास असं करता करता आता आजचा दिवस उजाडला तरी अभ्यासाला काही मुहूर्त सापडत नाही मुलांना। मनाली, इस टेंशन के बीच में एक उम्मीद ये रहती है कि एग्जाम्स खत्म हो जाएंगे, उसके बाद दिवाली इंतजार कर रही है, दिवाली की छुट्टी है तो जमकर मौज मस्ती की जा सकती है। आणि दिवाळीच्या आधी आता जो नवरात्रोत्सव झाला तेव्हा मला पण आठवते, आता तू जसं म्हणालीस तसं की नवरात्रामध्ये आपल्याला खेळायचं असायचं, गरबा दांडिया, आणि आपल्याला आई अभ्यासाला बसवायची, कारण तेव्हाही परीक्षांचा माहौल असायचा। तेव्हा कुठेतरी एक अशी नाराजी असते मनामध्ये, नहीं का? हाँ, मगर एक बात जरूर ध्यान रखने वाली होती है कि मौज मस्ती के लिए सारी उम्र होती है, लेकिन पढ़ाई बेहद जरूरी है। इसलिए अच्छे से पढ़ाई करें, अच्छे से रिवीजन करें, और हम उम्मीद करते हैं आप अच्छे से एग्जाम देंगे और यू विल कम आउट विथ फ्लाइंग कलर्स। आणि पालकांना सुद्धा एक संदेश नाही, आपल्याला हरकत नाही सांगायला की जास्ती बर्डन तुम्ही करू नका, जास्ती दबाव त्यांच्यावरती टाकू नका। त्यांची कॅपॅसिटी काय आहे ती बघा आणि त्यानुसारच मग त्यांच्या कुवतीनुसारच त्यांच्याकडनं अभ्यास जो आहे एक्सपेक्ट करायला हरकत नहीं का? बिल्कुल बनाली, और पढ़ाई बेहद जरूरी है, मगर हर एक बच्चे में एक खासियत होती है और उस खासियत को पहचानना भी माँ बाप की ही जिम्मेदारी होती है। अगदी बरोबर। आणि आता सकाळची वेळ आहे, प्रत्येकाला घाई गडबडीत आहेत, ऑफिसेसना जायचं आहे, घरी नाश्ता चहा कॉफी डबे भरायचे आहेत, मात्र प्रत्येकाला फ्रंट पेजच्या न्यूज ज्या असतात न्यूजपेपरवरच्या त्या पाहण्याची उत्सुकता असते। आणि त्याच अनुषंगाने आपण जाऊया आमचे प्रतिनिधी जे आहेत सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या फ्रंट पेजच्या न्यूज काय आहेत त्या। सारा प्रणाम, जय महाराष्ट्र। मी सिद्धार्थ, मी उभा आहे अंधेरीच्या एका बुक स्टॉलवर। आपण बघू शकतो की ही पाठीमागे जी गडबड चाललेली आहे ती गडबड फक्त यासाठी आहे की तुमच्या दारामध्ये वेळेवर आणि व्यवस्थित हे वर्तमानपत्र पडले पाहिजे। आणि ही गडबड जवळपास सकाळी 3 पासून सुरू होते आणि ती तुमच्या हातात पेपर पडेपर्यंत चालू असते। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की आजच्या वर्तमानपत्रामध्ये काय काय खास बातम्या आलेल्या आहेत, कशा पद्धतीने कोणत्या बातमीला जागा दिलेली आहे। मी बघतोय की सध्या लोकसत्ता आहे, लोकसत्तानी सगळ्यात मोठी एक हेडलाईन झाली की ही जवळपास पहिली हेडलाईन असावी की भारतीयांनी कोळशात गुंतविले जवळपास कोट्यावधी रुपये। ही जी बातमी आहे ही खरंच नवीन बातमी आहे की आपण बघू शकतो की आपण नेहमी दसरा दिवाळी निमित्त सोन्यामध्ये पैसा गुंतवतो, मात्र या ठिकाणी कोळशाच्या धंद्यामध्ये लोकांनी पैसा गुंतवलेला आहे। आणि दुसरी यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेमध्ये जे काय दसऱ्याला मेळावा झाला आणि आदित्य ठाकरेला ज्या पद्धतीने लॉन्च करण्यात आलं होतं त्यावरची एक ही बातमी आहे की युवा सेनेमध्ये भारतीय विद्यार्थी सेना ही विलीन होणार आहे। आणि आपण आणखी दुसरी लोकसत्ताची बातमी ही बघू शकतो की लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलचे न्यायालयाने आता सर्वोच्च न्यायालयाने एक वेगळे निकष लावलेले आहेत, त्यालाही जागा लोकसत्ताने फ्रंट पेजवर दिलेली आहे। आणि आपण दुसरी बघू शकतो की बिहारमध्ये जे निवडणुका चालू आहेत त्यामध्ये शांतताच्या पद्धतीने मतदान झालेलं आहे। आपण आता दुसऱ्या पेपरकडे जाऊया की या ठिकाणी आणखी महाराष्ट्र टाइम्स आहे जो महाराष्ट्रात भरपूर मोठा चालतो। यामध्ये जी बातमी आहे ती राहुल गांधीच्या स्टेटमेंटची आहे। राहुल गांधींनी महाराष्ट्रासाठी जवळपास असं म्हणू शकतो की आपण वादग्रस्तच विधान असावं, कारण महाराष्ट्राचा विकास बिहारींमुळे होतो असा उद्गार गांधींनी काढलेला आहे। आणि हे निश्चितच आपण बघू शकतो की बिहारमध्ये सध्या निवडणुका चालू आहेत, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान असावं। आणखी महाराष्ट्र टाइम्सनेही भारतीय विद्यार्थी सेनेच्या फेरमांडणीबद्दलचीच बातमी हेडलाईन केलेली आहे। आणि आपण आता बघूया की दुसरा पेपर बघूया सकाळमध्ये आपण बघू शकतो की ही जी बातमी आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची आहे की कोण होणार। आणि दुसरी महत्त्वाची आणखी गोष्ट भारतीय विद्यार्थी सेनेचीच बातमी जी आहे जी अचानकपणे
भारतीय विद्यार्थी सेना बरखास्त करण्यात आलेली आहे। आणखी एक मुंबईच्या खास जिव्हाळ्याची बातमी म्हणजे जो काही नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे त्याबद्दलची बातमी आहे की आपण बघू शकतो की मागच्या 3 दिवसापासून एक्सपर्ट कमिटी या नवीन विमानतळाबद्दलचा सर्वे करते आणि विमानतळाची धावपट्टी बदलण्याचा काहीतरी अहवाल त्यांनी दिलेला आहे, ती बातमी दिलेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे वृद्ध झालेले आई वडील असतील त्या आईवडिलांच्या बद्दलचा एक नवा आयोग आहे की जे आईवडिलांना छळ होतो, जे मुलं आईवडिलांचा छळ करतात त्यांना रोखण्यासाठी जो आहे हा आयोग केलेला आहे। तेव्हा आपण पाहिलं वेगवेगळ्या न्यूजपेपर्सनी फ्रंट पेजच्या न्यूज कशा वेगवेगळ्या पद्धतीने कॅरी केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रदेशाध्यक्ष कोण होणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। 2 नोव्हेंबरला याचा निर्णय होईल असं एकंदरीतच वाटतं आणि त्याच दृष्टीने गटबाजीला देखील सुरुवात झालेली आहे। विखे पाटील जे आहेत त्यांचं नाव पुढे येतं, मात्र त्यांचाच मुलगा जर का मंत्री आहे तर त्यामुळे त्याच्या ऐवजी कोण याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि प्रत्येक जण गटबाजी करण्यामध्ये सामील झालेला आहे। मुख्यमंत्री असू देत किंवा राणे असू देत, विलासराव देशमुख असू देत, प्रत्येकाचे गट सक्रिय आता झालेले दिसतात नाही का। और मनाली एक पर्सनली मैं बताना चाहूंगी, एक जो हेडलाइन जिसने मुझे कैच किया वो है राहुल गांधी की, जिसमें उन्होंने कहा है कि महाराष्ट्र का विकास जो हो रहा है वो बिहारियों की वजह से हो रहा है। और ध्यान देने वाली बात यहाँ पर ये है क्योंकि बिहार में इस वक्त चुनाव चल रहे हैं, बिहारियों को खुश करना कांग्रेस की मजबूरी है। बावजूद इसके अगर एक लार्जर पर्सपेक्टिव में यहाँ हम बात करें तो एक बार हो सकता है फिर से मराठी और गैर मराठी का मुद्दा महाराष्ट्र की राजनीति में शुरू हो सकता है। आणि राहुल गांधी बद्दल जर का फरहीन म्हणायचं झालं तर एक आदर्श म्हणून मानली जाते, युवा पिढी त्याच्याकडे एक आदर्श नेता म्हणून पाहते आणि एक परिपक्व म्हणजे अतिशय बॅलन्स्ड व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याच्याकडे पाहत होतो। मात्र अशा पद्धतीने जर का निवडणुकांचे वारे व्हायला लागल्यानंतर अशा पद्धतीने जर का 2 राज्यांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं देखील होत असेल तर खरोखरच दुर्दैवी बाब आहे नाही का। लेकिन यही दुर्भाग्य है मनाली हमारे देश की राजनीति में सब कुछ जायज है, फिर चाहे वो कुछ भी क्यों ना हो। और राहुल गांधी ये बखूबी जानते हैं कि अगर बिहार में उनको बिहार की जो चुनाव की बिसात बिछी है वहां पे अगर कांग्रेस को अपनी छाप छोड़नी है तो इस तरीके की बयानबाजी काफी जरूरी है। अगदी बरोबर। आणि आता लोकल अपडेट देखील महत्त्वाचा आहे। सकाळची वेळ आहे, ऑफिसेसना जायचं असेल तर ट्रेन्स तुम्हाला गाठायच्या असतील तर लोकल अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत जे मनोज पांडे यांच्याकडे जाऊया। जी मनोज, 3ही लाइन्सवरची लोकल सेवा कशी आहे आज? बिल्कुल बता दें आपको कि इस समय हम अंधेरी स्टेशन के पास में जहां पर ट्रेन अपने जो समय सीमा है उससे 5 से 7 मिनट की देरी पे चल रही है। लेकिन इससे ये भी आंकड़ा लगाया जा रहा है कि जिस तरह से कुछ हो सकती है तकनीकी प्रॉब्लम्स हो, लेकिन उसकी वजह से ट्रेन की जो देरी है वो कवर कर लिया जाएगा, जिससे कि अभी ये सुबह का समय है तो ऑफिस जाने के लिए काफी मुंबईकर अपने घर से निकलते हैं तो उन्हें थोड़ी सी इसमें देरी की सामना करना पड़ रहा है। लेकिन ये भी कहा जा रहा है कि जल्द से जल्द इस पे काबू पा लिया जाएगा और स्थिति जो है पूरी तरह से सामान्य हो जाएगा। यानी 5 से 7 मिनट की देरी से लोकल ट्रेनें चल रही हैं, चिंता की बात नहीं है। और जिस तरीके से हमारे संवाददाता बता रहे हैं कि आप अपने घरों से निकल सकते हैं, दफ्तरों का रुख कर सकते हैं, तो एक अच्छी खबर, राहत की बात आप इसे कह सकते हैं कि सुबह सुबह इतनी सारी परेशानियां होती हैं, इतनी जल्दबाजी होती है, बावजूद इसके लोकल ट्रेनें आपको सताने वाली नहीं है, आपको वक्त पे आपके ऑफिस पहुंचा देंगी। आणि 5-7 मिनिटाचा विलंब जो आहे अगदी सर्वसामान्य असा विलंबच म्हणावा लागेल। आणि ट्रेन संदर्भात जर का बोलायचं झालं तर जीवनवाहिनी का म्हटलं जातं, लाईफलाईन का म्हटलं जातं, तर सगळ्यात जर का इच्छित स्थळी फास्टेस्ट जर का माध्यम असेल पोहोचायचं तर ते ट्रेन, कारण ट्रॅफिकची कोंडीचा प्रश्न असतो। बाय रोड जा गेलात तर तुम्हाला ट्रॅफिक प्रॉब्लेम होऊ शकतो, जरी सकाळी इतका ट्रॅफिक नसला तरी संध्याकाळच्या सुमाराला मात्र ट्रैफिक नक्कीच असतो नहीं का। और एक खासियत है मुंबई की ट्रेनों की कि कितनी स्टडीज, कितने सर्वे किए जा चुके हैं और अपने आप में एक मिसाल है। जिस तरीके से मनाली भी बता रही है कि लाइफ लाइन ऐसे नहीं कहा जाता मुंबई की लोकल ट्रेनों को। अगदी बरोबर। आणि जय महाराष्ट्रमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो, कुठेही जाऊ नका। चहा बनवून जर का तुम्हाला प्यायचा असेल तर नक्की बनवू शकता, मात्र कुठेही जाऊ नका। ब्रेक नंतर तुमच्या समोर पुन्हा हजर राहतोय आणि ब्रेक नंतर तुम्ही पाहणार आहात कल्याण डोंबिवलीच्या एकाच वॉर्डमध्ये गायकवाड आडनावाचे उभे राहिलेत 5 उमेदवार।